लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभले, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावडी या शाळेला अनुराधा नागतिलक फ्रॉम पुणे यांनी आपल्या शाळेसाठी 2100 रुपये पाठवले आहेत आणि त्या वकील आहेत पुण्यामध्ये. त्यांनी आमच्या शाळेचे व्हिडिओ पाहून आमच्या शाळेतल्या त्या व्हिडिओला कमेंट केली की मला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. म्हणजे पहा, पुण्याहून त्या पाहत आहेत आणि त्यांना ह्या परिस्थितीची जाणीव असून झेडपी शाळेतल्या मुलांना त्यांनी मदतीचा हात पोहोचवला आहे. कारण त्या समाजात वावरलेले आहेत, फिरलेले आहेत. त्यांना हे माहीत आहे की हे बालगोपाळ जर शिकले तर हे उद्याचे भक्कम असे नागरिक तयार होणार आहे. सुजाण सुसंस्कृत नागरिक तयार करण्यासाठी त्यांना आपणही एक सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी योगदान द्यावं असं त्यांच्या मनात आल्यामुळं त्यांनी आपल्या शाळेला देणगी दिली आहे. तर अनुराधाताई, तुमच्या मोठ्या मनाचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप तुमचे अभिनंदन, आभार. यानंतर दुसऱ्या ताई आहेत कल्याणी चौधरी ताई. यांनी आपल्या शाळेसाठी 1000 रुपये देणगी पाठवली आहे. आता ह्या कुठे राहतात यांचं काही पत्ता मला माहिती नाहीये आणि माझा त्यांच्यासोबत कसलाच कॉन्टॅक्ट झाला नाहीये. म्हणजेच फक्त त्यांचं नाव आलेलं आहे, त्या नावावरून मी तुम्हाला त्यांनी 1000 रुपये पाठवले आहेत एवढं सांगू शकते. म्हणजे पहा, एवढ्या उदात्त विचाराचे लोक या समाजामध्ये आहेत हे मला ह्या काही दिवसापासूनच मला खूप म्हणजे जवळून अनुभवायला मिळत आहे. सलाम यांच्या कार्याला, यांच्या या कार्यामधून प्रेरणा घेऊन मला सुद्धा भरपूर काही शिकायला मिळत आहे आणि जेवढं चांगलं करता येईल, चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न आपणही करावा असाही माझा प्रयत्न होत आहे. आणि मला सुद्धा यांच्याकडून प्रेरणा मिळते की आपणही काहीतरी चांगलं करावं या समाजासाठी, कारण आपणही समाजाचे देणं लागतो. या भावनेतून मलाही खूप प्रेरणा मिळत आहे. धन्यवाद ताई, तुम्ही मलाही प्रेरणा देत आहात. आमच्या मुलांना बालगोपाळांच्या चेहऱ्यावर हसू उमटवत आहात, यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्याचं काम करत आहात. खरोखरच तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. थँक्यू.